गेले काही दिवस महाराष्ट्र सातत्यानं चंद्रपूरकडे लक्ष लावून आहे महापौर पदाच्या निवडीसाठी। महापौर नेमका कोण होणार चंद्रपूरमध्ये याची कमालीची उत्सुकता असताना आज अखेर सत्तेची एक प्रकारे जी संगीत खुर्ची रंगलेली होती ती संगीत खुर्ची संपल्याचं चित्र पाहायला मिळालं। गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूरच्या महापौर पदाचं जे भिजत घोंगडं होतं ते निकाली निघालंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रपूरमध्ये लवचिक भूमिका घेतली, दरम्यान वंचितनं आणि एमआयएमनं सोयीस्कर भूमिका घेतली। यामुळे भाजपनं बाजी मारली आणि चंद्रपुरात भगवा फडकवलाय। काँग्रेसला धक्का देत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर यांची अवघ्या एका मतानं महापौरपदी निवड झाली। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौरपदी निवड करण्यात आली। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं चंद्रपूर महानगरपालिकेचं महापौरपद 6.25 वर्षांच्या प्रत्येकी 2 टर्ममध्ये वाटून घेण्यात आलंय। याआधी काँग्रेसच्या धानोरकर आणि वडेट्टीवार गटामध्ये जोरदार वाद झालेला। हा वाद सोडवताना काँग्रेसच्या वरिष्ठांच्या नाकी नऊ आले। कसा तरी हा वाद मिटला खरा, पण तिथे ठाकरेंच्या शिवसेनेनं वेगळाच डाव टाकला। त्यांनी वंचित आणि अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत 10 नगरसेवकांचा गट स्थापन केला। या गटानं थेट महापौरपदाची मागणी केली, त्यासाठी काँग्रेससोबत बैठका झाल्या, पण मागण्यांवरती तोडगा काढण्यात काँग्रेसला अपयश आलं। अखेर भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत सत्तेची स्थापना केली आणि चंद्रपुरातल्या समीकरणांमुळे 2019 सालानंतर पहिल्यांदाच ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची युती पाहायला मिळते। आणि या सगळ्या संदर्भात भाजपचे नेते किशोर जोरगेवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया काय दिली आपण पाहूया। पूर्ण विजयाचं श्रेय, या सर्व रणनीतीचं श्रेय माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आहे। त्यांच्याच नेतृत्वामध्ये, त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये, त्यांच्याच सहकार्याने आम्ही या ठिकाणी हे गठबंधन निर्माण केलेलं आहे। चंद्रपूर पॅटर्न अस्तित्वामध्ये आलेला आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि उभाटा या सर्वांना एकत्रित घेत विकासाच्यासाठी म्हणून पुढे जायचं ही भूमिका आमची आहे। जर असे वाद असतील तर महापौर झाल्यानंतर किती वाद होतील आणि जे डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे तो कसा पूर्ण होईल। ज्या उद्दिष्टाने चंद्रपूरच्या जनतेने महानगरपालिकेला मतदान केलं विकासाकरता, की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, दोन्ही सरकार चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या विकासाला मदत करेल, ही भूमिका सर्व नगरसेवकाच्या मनात आली आणि म्हणून त्या ठिकाणी असं परिवर्तन झालं। खरं तर काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। त्यांनी 2 गटात केलेल्या वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रयोग नाही आहे, हा प्रयोग नाही आहे। नगरसेवक कंटाळलेले होते। तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्तेची वेगळीच समीकरणं जुळून आली। ठाकरे नेमके भाजपसोबत गेले कसे याची उत्सुकता अनेकांना आहे। याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले गेले, परंतु ठाकरेंकडनं स्थानिक पातळीवरती हा निर्णय झाला असं म्हणत अनेक बड्या नेत्यांनी हात वर केले। अंबादास दानवेंनी या निर्णयाबद्दल कारवाई होणार असं सुद्धा म्हटलंय। तर भाजपच्या बाजूने सुद्धा काय सांगितलं जातं हेही बघूया, पण जिथे स्थानिक पातळीवरती हा निर्णय घेण्यात आला त्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा कसं उत्तर दिलंय तेही बघूया। हे घडलं कोणाच्या परवानगीविना घडलेलं दिसतंय। पक्षाची काही ही भूमिका भारतीय जनता पार्टीवर जाण्याची मुळीच नाही, परंतु तरी स्थानिक शाखेनं कशा पद्धतीने निर्णय घेतला याची पूर्णपणे सखोल माहिती घेतली जाईल आणि त्याच्यानंतर पक्ष योग्य ते जे काही पावलं संघटनात्मक स्तरावर उचलायची ते निश्चित उचलेल। पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या जे वरिष्ठ नेते दानवे साहेब आमचे नेते आहे, दानवे साहेबांना जे काही थोडी माहिती बरोबर आम्ही त्यांना पोहोचवली नाही। आता मी दानवे साहेबांना पूर्ण सविस्तर माझी माहिती पोहोचवणार। या सगळ्या याच्यामध्ये मी वरुणजी सरदेसाई साहेबांसह संपर्कात होतो आणि वरुणजी साहेब मी प्रत्येक गोष्ट त्यांना शेअर करत होतो, त्यांच्या मार्गदर्शन मागत होतो। उद्धवजींना पण मी पूर्ण माहिती दिलेली आहे। आता ज्याच्या म्हणणं होतं भाजपसोबत जायची तयारी ठेवा, त्यांनी सांगितलं होतं का पक्ष सांभाळा, आपले कार्यकर्ते सांभाळा, आपला पक्ष एक संघ राहिला पाहिजे। यासाठी तुम्हाला योग्य ते निर्णय वाटेल, तुम्ही तो योग्य तो निर्णय घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।